आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काहीच कळत नाहीये रे. ती बाई कोण आहे, कुठून आली, तिचं गाव कोणतं, सगळाच गुंताय. फक्त हे कन्फर्म झालं की ती एक बाई आहे आणि तिचं नाव अनघा आहे. वेद वेद काय झालं? त्या देसाईंनी त्या अनघाबाई बद्दल सांगितल्यापासून तू गप्पच आहेस. काय झालं? एक विचित्र योगायोग झालाय. योगायोग? देसाईंनी जे अनघाचं वर्णन केलं होतं त्याप्रमाणे अनघा मला स्वप्नात दिसणारी ती बाई सेम आहे. हे कसं पॉसिबल आहे? मी सुद्धा हाच विचार करतोय की असं कसं घडू शकतं. वेद ऐक ना, आता आपण निघूया, नाही तर घरी पोचायला परत उशीर होईल. हा, आपण बोलू याबद्दल नंतर. चल. बाळ्या, गाडी थांबव. माझ्या भावनांची किंमत न करता असं रागारागात का निघून गेलात? का असं वागताय? मी इथे तुमच्या आठवणीत तळमळतीये आणि तुम्ही रुसून बसलाय. असं बरं नाहीये. चला आता हा राग सोडा आणि परत या. येताय ना? बाळ्या, चल परत. काय झालं? असं काय कचकन ब्रेक मारलास? वेद बाई, वेद अरे काय झालं? इथे बाई बाई होती. इथे कोणीच नाही आता. बाई वेद, तू गाडी चालवताना प्लीज इतर विचार करू नकोस. आता पडता पडता वाचलोय रे आपण. वेद, इथे कोणीच नाहीये. अगं नली, ती स्वप्नात दिसणारी बाई इकडे होती. ती दिसली, ती म्हणून मी ब्रेक मारला, ती गायब झाली. अरे पण आता कोणीच नाहीये इथे. का असंच होतं? ती येते, काही क्षणांसाठी थांबते आणि ऐक, तुला ना भास झाला असेल कदाचित. तू सतत त्या विचारात असतोस ना. अगं नली, मी खरंच सांगतोय, ती इथं होती, मला दिसली ती. वेद, तुला भास झाला असं समज. आता इथे कोणी नाहीये. आणि ऐक, खूप अंधार झालाय आता, प्लीज निघूया. चल. काय झालं? वेद, काय झालं? गाडी चालू होत नाहीये? नीट चालू कर. हो हो हो, होईल होईल होईल. किक ट्राय कर तू, प्लीज किक ट्राय कर.
दादा दादा गाडी थांबवा ना. अरे यार. हॅलो नले, आलीस का ग परत? आले कसले? वैतागतेस कशाला? अगं माझ्या नशिबाला ना एक धड नाही. जावं तिथे डोक्याला तापच झालाय. आता काय झालं? आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आणि या वेदची बाईक बंद पडली. आता वेदची बाईक बंद पडली? नाही तर काय. आता मला एकतर कळत नाहीये की याची बाईक खरंच बंद पडलीये की हा नाटक करतोय बाईक बंद पडण्याचं. काही काय बोलतेस? असं का करेल वेद? अगं मुलं असंच करतात. पॉलिसी असते त्यांची ही. नली, अगं गैरसमज करून घेऊ नकोस. आमचा वेद निर्मळ मनाचा गुणी मुलगा आहे. पहिलं म्हणजे गावापासून लांब कुठेतरी घेऊन जायचं, बाईक बंद पडण्याचं नाटक करायचं आणि मग उशीर करायचा, मुलींना अडवून ठेवायचं. मग ना खोटी काळजी असल्यासारखं दाखवायचं आणि मग विचारायचं की हॉटेलमध्ये रूम बुक करू का. नले अगं तू. मिताली, मी तुला सांगते हा, मला ना वेद बद्दल सुद्धा ना डाऊट यायला लागलाय. एक मिनिट नले. अगं प्लीज ओव्हर थिंकिंग करू नकोस तू. आता मला सांग, म्हणजे अजून तुला वेदने असं काही विचारलंय का? हॉटेल वगैरे असं काही? विचारेल तर खरं, आणि तो विचारेल आणि मी सोडणार आहे त्याला? एवढं सोपं आहे ते? नली, मी काय म्हणत होतो, आपण एखादी हॉटेल रूम बुक करूया का? नाही अगं, इश्यू असा झाला की गाडी सुरूच होत नाही. आता नेमका काय प्रॉब्लेम आहे तो कळत नाही. आणि रात्रही खूप झाली आहे. मी तुला ते रस्त्यावर किती वेळ असं ताटकळत ठेवणार ना.